सकाळचे 10 वाजत आले आहेत, पण अजून रुद्रांश उठलेली नाही आहे आणि 11 वाजता शाळा आहे त्याची. तर आपण उठूयात त्याला, बघू काय करतोय, लवकर उठतोय की नाही. रुद्रांश, ए रुद्रांश, उठ ना बाळा, 10 वाजलेत. रुद्रांश, शाळेत जायचे पिल्लू. अरे लवकर उठला. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे रुद्र. तुमचं स्वागत आहे माझ्या आईबांच्या दुनियामध्ये. तर पुढची माया बघूया. रुद्रांशची आता व्यवस्थित छान आंघोळ झाली आहे. आता शाळेत जाण्यासाठी तयार होतोय तो. 5 मिनिटात तो तयार होईल आणि शाळेत जाईल. हो, तुला घालायचे सॉक्स, घाल. तर आज रुद्रांशला टिफिनला हवी होती साबुदाण्याची खिचडी. बऱ्याचदा नेतो तो साबुदाण्याची खिचडी आणि आवडीने खातो सुद्धा, म्हणजे डबा पूर्ण संपून येतो. आणि सकाळची शाळा असल्यामुळे 3 तासाची शाळा आहे त्याची, त्यामुळे मग 1.5 तासानंतर वगैरे त्यांचं लंच ब्रेक असतं, त्यावेळेला तेवढी खिचडी खातो आणि मग दुपारी आल्यावरती जेवण वगैरे करून निवांत आराम करतो. असं त्याचं रुटीन आहे. मग राधाही त्याच्या टिफिनला जे बनेल ते तिच्यासाठी बनवत असते एक्स्ट्रा, आणि त्याला टिफिनला देऊन ती घरी नाश्ता करते त्या गोष्टीचा. गरमागरम खिचडी तयार आहे रुद्रांशच्या डब्याची. आता थोडीशी उसळ थंड झाल्यावरती डब्यात भरून त्याला देईल. घरात सगळ्यात जास्त घाई कोणाला असेल ना, तर ती आमच्या राधाला. दादाला शाळेत सोडवायची सुद्धा घाई हिलाच असते. आणि तिकडून आल्यावर मग तिच्या मुलांना खेळवायचं, त्यांच्याशी गप्पा मारायच्या, त्यांना जुजू करायचं. काय झालं? घरात लहान मुलं असणं पण किती पुण्याची गोष्ट आहे नाही. अगदीच राधा आणि रुद्रांश आमच्या घरात आल्यापासून ना पूर्ण घराचं वातावरणच बदललंय. त्यांच्या केविलवाण्या सगळ्या गोष्टी, त्यांचं खेळणं, बागडणं, धिंगाणा करणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं आमच्या स्वामी आबांना खाऊ घालणं. तिची प्रत्येक गोष्ट ती त्यांना खाऊ घालणार, त्यांच्यासोबत गप्पा मारत खेळणार. आणि तिचं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे दुपारी मी स्वयंपाक करत असताना मध्ये मध्ये येऊन लुडबुड करणं. मग कधी मणी माऊ पडून येणार आणि अशी जीप काढणार. मणी माऊ झाली तू तशी चाती नाही करू मम्मा आहे तू माझी. तुला देऊ का ग? तुला पाहिजे अभ्यास करा. पाच कर अभ्यास. मी तुला मार्किंग करून देऊ का?
ॲक्च्युली आज जरा थोडंसं पावसाचं वातावरण झालं आहे आमच्या इथे. म्हणजे वातावरण असं नाही, थोडासा रिमझिम पाऊस चालूच आहे. पण मुलांना जरा कंटाळा येतो घरामध्ये बसून, कारण पावसाचं जास्त बाहेर जाता येत नाही. मग म्हणून आमच्या इथे जवळच एक स्वामींचं मंदिर आहे, अगदी जवळच आहे 2 मिनिटावर. आणि खूप सुंदर मूर्ती आहे स्वामींची तिथे, खूप सुंदर प्रचिती पण आहे त्या मंदिराची. तर तुम्हाला दाखवेल मी आत्ताच ते मंदिर. आणि रुद्रांश राधाला घेऊन जाते, तुम्ही बघा, छान वाटेल, प्रसन्न वाटेल. आमची अंगाला बी भेटतो. ते मित्रांनो, आमच्या ना दादा आणि माझ्या आईला ना कंटाळा आलाय. म्हणून ना स्वामी बाबांच्या मंदिरात आले. आता काय स्वामी बाबांच्या मंदिरात गेलो तिथं ना अंगाला बी भेटतो. इतकं सुंदर आणि प्रसन्न मंदिर आहे. साक्षात स्वामी बसलेत असं वाटतं. इतकं सुंदर मंदिर आहे, इतकं प्रसन्न वाटतं मंदिरात. अगदी दुपारच्या वेळेत कोणी असतं, फार शांतता असते आणि स्वामींचा नामजप चालू असतो. बघू काय ते स्वामींना दाखवायला आणलं का? काय प्रसाद पाहिजे? कसा खाणार आहे? कसा खाणार आहे? स्वामींना दंडवत घालताय. मंदिरात थोडासा अंधार असल्यामुळे व्हिडिओमध्ये पण तसा अंधारच येईल, फार काही उजेड येत नाही आहे. तर स्वामी आपले खूप सुंदर दिसतात. त्यांच्यावर अगदी छोटासा एक असा बल्ब सोडलेला आहे, त्यामुळे त्याचा उजेड त्यांच्यावर पडतो आहे आणि त्यांचं तेज अजून दिसतं आहे. काय झालं राधा? पडेल ती. काय आणायचं आहे? आईस्क्रीम आणायची आहे. बसलाय. सगळेच छान दिसतात. संध्याकाळची वेळ झाली आहे आणि बाहेर पाऊसही पडतोय. तर मस्त गरमागरम चहा घेऊन आम्ही निघालो शॉपिंगसाठी. शॉपिंग नाही म्हणता येणार, पण ओंकारला सांगितलं होतं की मला व्लॉगिंग सुरू करायची आहे आणि म्हणूनच त्याचं असं म्हणणं आहे की तुझ्यासाठी आपण नवीन मोबाईल घेऊ. आणि या गोष्टीला माझा स्पष्ट विरोध होता, पण शेवटी त्याने मला कन्व्हिन्स करून तो मोबाईल घ्यायला घेऊनच गेला. आणि नशीबवान मानते मी स्वतःला जे ओंकार मला नवरा म्हणून मिळाला आहे. कारण बायकोला न मागता सगळं देणारे बरेच असतात, पण तिच्यावर मनापासून प्रेम करून तिला योग्य ती रिस्पेक्ट देणं हे महत्त्वाचं वाटतं मला. आणि भाग्याने या दोन्ही गोष्टी मला मिळाल्यात. तर मागचा व्लॉग नीट एडिट झाला नव्हता, कारण त्याचं होतं जुना मोबाईल. आणि आता नवीन मोबाईल आला आहे, तर इथून पुढे छान छान व्लॉग येतील. तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि अमृता ओंकारच्या दुनियेचा भाग व्हा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.